नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। वर्ग 10वीचा आपण पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टार्ट केलेला आहे। त्यामध्ये आज आपण स्टार्ट करणार आहे प्रॅक्टिस सेट 1.1। प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो रिड्यूस सिलेबस मध्ये कमी झालेला आहे। आपण घेणार आहे सेकंड क्वेश्चन। तर सेकंड क्वेश्चन मधला पहिला 3a + 5b = 26, सेकंड आहे a + 5b = 22। तर सर्वात आधी काय करायचं, दोन्ही इक्वेशन जे दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे। इक्वेशन लिहितो मी 3a + 5b = 26, याला मी इक्वेशन नंबर 1। सेकंड लिहून घ्यायचं a + 5b = 22, याला इक्वेशन नंबर 2। त्यानंतर इथे यायचं आपल्याकडे सेम पेअर आणि अपोजिट साइन। सेम पेअर म्हटलं म्हणजे कोएफिशिएंट सेम। पहिले याचे पाहायचे व्हेरिएबलचे a सोबत इथे आहे 3, a सोबत काही नसला म्हणजे किती आहे 1, सेम आहे काय नाही। मग समोर गेलो b सोबत पॉवर किती आहे 5 आणि इथे किती आहे b सोबत 5, म्हणजे सेम पेअर भेटली। सेम पेअर भेटत आहे, सेम पेअर मग पाहिजे अपोजिट साइन। जिथं सेम पेअर आहे म्हणजे जिथं सेम कोएफिशिएंट आहे त्याच्या समोरची साइन पाहिजे। काय 5 च्या सोबत काय आहे प्लस, इथे 5 च्या सोबत काय आहे प्लस, म्हणजे सेम साइन आहे प्लस प्लस। अपोजिट म्हटलं म्हणजे काय होते मायनस प्लस किंवा प्लस मायनस, आणि सेम साइन म्हटलं म्हणजे काय होते दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस। तर सेम साइन आहे म्हणजे सेकंड कंडिशन येते। मग सेकंड कंडिशन मध्ये काय करतो आपण सबट्रॅक्शन करू। आपण सबट्रॅक्शन इथे लिहून आपल्याला करणार आहे सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन म्हणजे इथं मायनस आणि इथे काय करणार आपल्याला मायनस। 3a - 1a, 3a मधून 1a गेला राहील आपल्याकडे 2b, 5b - 5b काय होतील कॅन्सल, 26 मधून 22 गेला गेला आपल्याकडे 4, म्हणजे a = 4/2, म्हणजे a = 4/2 म्हणजे 2। हा a आला की a ची व्हॅल्यू कोणती आहे या इक्वेशन मध्ये घ्यायची, पुट a = 2 इन इक्वेशन 1। वी गेट इक्वेशन 1। बराबर इक्वेशन 1 काय आपल्याकडे 3a + 5b, 3a + 5b = 26। तर 3 * a चेक करायचे आपल्याकडे 2 + 5b = 26, 3 × 2 6 + 5b = 26, प्लस 6 समोर गेल्यावर काय होईल मायनस, म्हणजे 5b = 26 - 6 म्हणजे 5b = येईल आपल्याकडे 20। आता आपल्याला b काय करायचं, 5 ला पाठवा खाली, 5 ला जर खाली पाठवलं तर b = 20/5, म्हणजे b = 20 म्हणजे काय आहे 5 × 4 डिवाइड बाय काय आपल्याकडे 5, 5 5 गेट कॅन्सल, म्हणजे b = किती आपल्याकडे 4। p पण आला। आपल्याला a आणि b काढणार आहे ऑर्डिनरी इक्वेशन। हा लिहिला मी नाही आहे, हा लिहिला मी नाही, b = a चेक करा किती आला आपल्याकडे, a आला आपल्याकडे 2 आणि b आला आपल्याकडे 4। इज द सोल्यूशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन। सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या। त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे आपल्याकडे x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7। तर पहिला लिहून घ्यायचं, पहिले इक्वेशन आपल्याकडे x + 7y = 10, याला इक्वेशन नंबर 1। सेकंड आहे आपल्याकडे 3x - 2y = 7, याला इक्वेशन नंबर 2। सर्वात आधी सेम पेअर चेक करायचे। सेम पेअर चेक करा बरं, इथे x सोबत 10 असला म्हणजे 1 आणि इथे x सोबत किती आहे 3, सेम आहे का नाही आहे। मग समोर चेक करायचं y सोबत आहे, y सोबत इथे किती आहे 7, y सोबत इथे किती आहे -2, इथे पण सेम नाही आहे। जर पेअर सेम नसतील तर सेम करून घ्यायचे। आता सेम पॉवर इथे x सोबत 3 आहे, इथे 3 आहे काय नाही, तर सिंपल होईल। जर याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3 होऊन जाईल। मग काय करायचं, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय काय करायचं 3 करा। इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय पॉवर आहे आपल्याकडे 3 * 1x + 7y = 10। करा 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 1 3x, 3 मल्टिप्लाय बाय 7 21y, 3 मल्टिप्लाय बाय 10 30, याला इक्वेशन नंबर 3। आता बाबा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये झाले का कोएफिशिएंट सेम झाले, लिहून घ्यायचे। मग इथे इक्वेशन 3 इथे इक्वेशन 2 लिहून घ्या, 3x - 2y = 7, याला इक्वेशन 2 हे घ्यायचे लिहून लिहिणं झालं की इथं बाकी सेम पेअर आहे आणि याची साइन समोर इथे घेऊन असला म्हणजे प्लस आणि इथे घेऊन असला म्हणजे प्लस, सेम साइन आहे। सेम पेअर आणि अपोजिट साइन आहे का नाही, समोर चेक करायचे। हे इथे नाही चेक करायचे साइन, हे कोएफिशिएंट आहे ना ते समोरचे साइन, इथे काही नसला म्हणजे प्लस, इथे पण काही नसला म्हणजे प्लस, म्हणजे सेम पेअर सेम साइन आहे। काही मग सबट्रॅक्शन आपण करू सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन
म्हणजे सबट्रॅक्शन 3x - 3x कॅन्सल, हे मायनस मायनस काय होईल प्लस 21y आणि 2y 23y इक्वल्स टू 30 - 7 म्हणजे किती आपल्याकडे 23, म्हणजे y इक्वल्स टू काय आपल्याकडे 23 डिवाइडेड बाय 23 म्हणजे किती येते आपल्याकडे y ला आपण y ची व्हॅल्यू कोणती एका इक्वेशन मध्ये ठेवली x भेटेल आपल्याला. मी लिहितो पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये लिहू आपण इक्वेशन 1 काय आपल्याकडे 1x + 7y इक्वल्स टू 10. तर दिलं मी 1x म्हणजे काय x + 7 * y किती आपल्याकडे 1 इक्वल्स टू 10. म्हणजे x + 7 * 1 7 इक्वल्स टू 10. हा प्लस 7 समोर गेला मायनस, म्हणजे x इक्वल्स टू 10 - 7 x इक्वल्स टू 10 - 7 किती आपल्याकडे 3. x आणि y दोन्ही आले तरी आपण x, y इक्वल्स टू x किती आला आपल्याकडे 3 आणि y किती आला चेक करा 1. इज अ solution of given linear equation. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम थर्ड. पहिले इक्वेशन दिलेलं आहे मी लिहून घेतो 2x - 3y इक्वल्स टू 9. याला दिलेलं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट इक्वेशन 2x + y इक्वल्स टू 13. याला दिलेलं इक्वेशन नंबर 2. सर्वांना सेम पेअर चेक करायचे. सेम पेअर बरोबर दिसते का x सोबत इथं पण आहे 2 आणि इथं पण किती आहे 2. सेम पेअर इथं भेटले आपल्याला समोर जायचं काम नाही. जर सेम पेअर आहे मग चेक करायचं साइड. पहा सेम पेअर आणि अपोजिट साइन असेल तर ऍडिशन आणि सेम पेअर आणि सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन. तर आपल्याला सेम पेअर ते भेटलेलं आहे साइन चेक करा. समोर काय असला म्हणजे काय आहे प्लस, इथे समोर काय असला म्हणजे काय आहे प्लस, म्हणजे सेम साइन आहे. सेम साइन असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन. इथे सबट्रॅक्शन 2x - 2x काय होईल कॅन्सल, प्लस मायनस काय होते मायनस, म्हणजे -3y - y -4y इक्वल टू 9 - 13. 9 - 13 म्हणजे 9 - 13. 9 मधून 13 जाते, 13 मधून 9 गेले 4. मोठ्या नंबरचे साइन म्हणजे किती आपल्याकडे -4. मायनस मायनस गेट कॅन्सल, म्हणजे y इक्वल्स टू 4 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 4 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती y1 आला. y ची व्हॅल्यू कोणती एका इक्वेशन मध्ये ठेवायची पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. we get इक्वेशन 1 चेक करा काय इक्वेशन 1 2x - 3y इक्वल्स टू 9. 2x - 3 * y y किती आपल्याकडे 1 इक्वल्स टू 9. 2x - 3 * 1 3 इज इक्वल टू 9. -3 समोर गेल्यावर काय होईल प्लस, म्हणजे काय 2x इक्वल्स टू 9 प्लस 3 म्हणजे किती 2x इक्वल्स टू 12 म्हणजे x इक्वल्स टू 12 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x इक्वल्स टू 12 म्हणजे काय 6 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय 2 2 2 गेट कॅन्सल, x इक्वल्स टू 6. आपल्याकडे x पण आला आणि आपल्याकडे y पण आला. इथे देअरफॉर x, y इक्वल्स टू x आहे आपल्याकडे 6 आणि y आपल्याकडे 1. इज अ सोल्यूशन ऑफ given linear equation. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम फोर्थ नंबर 5m - 3n = 19. पहिले इक्वेशन घ्यायचं लिहून घ्यायचं मी 5m - 3n इक्वल्स टू 19 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सेकंड m - 6n इक्वल्स टू -7 आणि इक्वेशन नंबर 2. सेम पेअर चेक करायचे. पहिले कोएफिशिएंट पहिलं बरोबर m सोबत इथे किती आहे 5, इथे m सोबत किती आहे 1 आहे का सेम नाही. मग मी समोर गेलो n वर n सोबत किती आहे -3 आणि इथे किती आहे 3 -6 आहे का सेम, इथे पण नाही. तर सेम करू आपण. तर बरोबर इथे 1 आहे इथे 5 आहे. इथे जर या इक्वेशन 2 ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं इथे काय होईल 5. पण इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5 करायला 5 मल्टिप्लाय 5 * 1m - 6n इक्वल्स टू -7 करा मध्ये मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय बाय 1m 5m -5 मल्टिप्लाय बाय 6 30m 5 मल्टिप्लाय बाय -7 -35 याला इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 मध्ये बघा सेम झाला कोएफिशिएंट. मग इक्वेशन 1 पण याच्या खाली लिहून घ्या 5m - 3n इक्वल्स टू 19 याला इक्वेशन नंबर 1. आता सेम पेअर झाले याचे साइन चेक करा समोर कोणते, इथे प्लस आणि इथे पाहिजे म्हणजे सेम साइन आहे.
सेम पेअर आणि सेम सेम आहे, काय करतो आपण सबट्रॅक्शन. इथं लिहितो मी सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन. 5 आणि 5 काय होतील कॅन्सल. मायनस मायनस काय आहे प्लस, म्हणजे -30 प्लस 3n, -30n प्लस 3n म्हणजे इथे आपल्याकडे -27n इक्वल टू -35 -19, 35 आणि 19 म्हणजे इथे आपल्याकडे 4 कॅरी 1 किती 5, काही आपल्याकडे -54, मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे n इक्वल्स टू 54 डिवाइडेड बाय 27 म्हणजे n इक्वल्स टू 54 म्हणजे काय 27 गुणिले 54 डिवाइडेड बाय 27, 27 गेट कॅन्सल म्हणजे n इक्वल्स टू किती आपल्याकडे 2. दिलं मी n इक्वल्स टू 2, n2 आला की कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवायचं म्हणजे एवढं पहिलं याच्यात पुट n इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1 वी गेट पॉवर इक्वेशन 1 काय आपल्याकडे 5m -3n इक्वल टू 19. तर लिहिले मी 5m -3 into n आहे आपल्याकडे 2 इज इक्वल टू 19. 5m - 3 2 चा 6 इज इक्वल टू 19. 5m इज इक्वल टू 19 -6 समोर गेल्यावर +6 म्हणजे किती 5m इक्वल्स टू 25 म्हणजे m इक्वल्स टू 25 डिवाइडेड बाय 5 म्हणजे m इक्वल्स टू 25 म्हणजे काय आहे 5 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइडेड बाय 5, 5 5 गेट कॅन्सल म्हणजे m इक्वल्स टू 5. आपल्याकडे m पण आला आणि आपल्याकडे हा इथे n पण आला, दोन्ही आले शेवटी लिहायचं मग इथं therefore m, n इथे लिहून घ्या. m किती आला आपल्याकडे 5 आणि n किती आला 2. 5, 2 इज अ solution of given linear equation. The solution of given linear equation. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 5 नंबरचा पहिला इक्वेशन लिहून घ्या आपण 5x + 2y equals to -3 आणि इक्वेशन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट x + 5y = 4 आणि इक्वेशन नंबर 2. पहिले सेम कोएफिशिएंट आहे का बा सेम पेअर, इथे काय नसला म्हणजे 1. x सोबत इथे किती आहे 5, x सोबत इथे किती आहे 1 आहे का सेम नाही आहे. मग समोर गेलो y सोबत इथे आहे 2 आणि इथे y सोबत किती आहे 5, इथे आहे का सेम नाही. तर पहिल्याचे पावर इथं 5 आणि इथं 1 आहे, इथं सिंपल जाईल ना मल्टिप्लाय करायला. इथं जर मी या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5 येऊन जाईल. म्हणून करतो मी इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. करा इक्वेशन 2 ला 5 मल्टिप्लाय 5 इनटू इक्वेशन 2 1x + 5y = 4. तर आतमध्ये मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय बाय 1x 5x + 5 मल्टिप्लाय बाय 5 25, 5 मल्टिप्लाय बाय 4 20 आणि मी इक्वेशन 3 जे सेम झालं ते एका खाली लिहून घ्यायचं इक्वेशन 3 आणि हे इथं सेम होता. लिहिलं मी 5x + 2y = -3 आणि मी इक्वेशन 1. आता सेम तर झाले कोएफिशिएंट याचे साइन चेक करावं, याचा समोर काही नसला म्हणजे प्लस, याच्या समोर काही नसला म्हणजे प्लस, म्हणजे दोन्ही प्लस प्लस आहे म्हणजे सेम आहे. हे प्लस प्लस म्हणजे काय सेम पेअर आणि सेम सेम आहे, काय करायची सबट्रॅक्शन. याची सबट्रॅक्शन करणार आहे तुम्ही सबट्रॅक्शन 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 5x 5x काय होईल कॅन्सल, प्लस मायनस काय होते मायनस 25 म्हणून 2y गेले म्हणजे इथे 23y. इथे मायनस मायनस काय होते प्लस म्हणजे 20 + 3 23 म्हणजे y = 23 डिवाइडेड बाय 23 म्हणजे y = 1. y आला की y ची व्हॅल्यू कोणती आहे इक्वेशन मध्ये ठेवून द्यायची. तुम्ही ठेवते इक्वेशन 1 मध्ये पुट y = 1 इन इक्वेशन 1 वी गेट. तर हा इक्वेशन 1 चेक करा आपल्याकडे 5x + 2y = -3. तर 5x + 2y म्हणजे 2 * 1 = -3 म्हणजे 5x + 2 -3 +2 समोर गेल्यावर काय होईल मायनस म्हणजे 5x = -3 -2 म्हणजे 5x -5 5 ला पाठवा का x -5 डिवाइडेड बाय 5 म्हणजे x -1. x आणि y दोन्ही आले इथे लिहून घ्यायचं x, y x किती आला -1 आणि y किती आला आपल्याकडे 1 इज अ सोल्युशन ऑफ given linear equation. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम
हे पहिले इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. तर सर्वात आधी पहा आतापर्यंत आपण जेवढे इक्वेशन घेतले त्यामध्ये डिवाइड मध्ये काय होतं काय कोणते त्याच्यात नव्हतं. आता डिवाइड मध्ये जर काही असेल जो नंबर डिवाइड मध्ये आहे त्याला काय करायचं मल्टिप्लाय करून घ्यायचं दोन्ही साइडला. आता इथं पहा बरं हे करतो मी. इथं पहा डिवाइड मध्ये काय दिसते 3. तर 3 ने करतो मी मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 on both sides multiply by 3 on both sides किंवा multiply by 3 करून टाका. multiply by 3 केलं तुम्ही काय आपल्याला 3 into 1/3 x plus y is equal to 10 divided by 3. ये 3 ने जर आपल्याला मल्टिप्लाय केलं तर काय 3 into 1/3 x 3 into y 3y is equal to इथे करा 3 ने मल्टिप्लाय 3 into 10/3. हा 3 3 गेट कॅन्सल म्हणजे काय 1x plus 3y is equal to 3 3 गेट कॅन्सल. हा काय आपल्याकडे 10. एक इक्वेशन आलं आपलं त्याला इक्वेशन 1. इथे डिवाइड मध्ये पावर काय इथे जसं 3 होता तसं इथे डिवाइड मध्ये काय दिसते 4. तर कशाला मल्टिप्लाय करतात मल्टिप्लाय बाय 4. पूर्ण करून घ्यायचं मल्टिप्लाय 4 into 2x plus 1/4y equals to 11/4. या पूर्ण करा आतमध्ये मल्टिप्लाय इथे केलं तर मल्टिप्लाय 4 2 चा 8x plus 4 ने इथे करा मल्टिप्लाय 4 into 1/4 y is equal to 4 into 11/4. 4 4 गेट कॅन्सल 4 4 गेट कॅन्सल म्हणजे काय 8x plus 1y is equal to 11. याला तुम्ही इक्वेशन 2 एका खाली लिहून घ्या ते इक्वेशन. हे पहिलं लिहितो मी 1x plus 3y is equal to 10. सेकंड काय आपल्याकडे 8x plus 1y equals to 11. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता इथे बाबा पहिले सेम पेअर पाहिजे. x सोबत इथे आहे 1 x सोबत इथे किती आहे मग x मध्ये नाही भेटले तर y मध्ये पाहायचे. y सोबत इथे किती आहे 3 y सोबत किती आहे 1 दोन्ही ह्याच्यामध्ये नाही. तर इथे बाबा इथे जर पहिला तुम्ही x न सोबत 8 आहे इथे किती आहे 1 म्हणजे याला जर 8 न मल्टिप्लाय केलं तर इथे 8 येत नाही. किंवा y चे करू शकता तुम्ही. इथे y सोबत 1 आहे इथे 3 आणणार वरच्या हे इक्वेशन कशाने मल्टिप्लाय करायचं 3 न. तर जो सुरुवातीला येतो ना त्याला आधी प्रेफरन्स द्यायचा. तर आता इथे x येते म्हणून मी x च्या कोएफिशिएंट सारखे करतो. x सोबत इथे 1 आहे इथे 8 पाहिजे इथे 8 आहे इथे 8 पाहिजे. तर इक्वेशन कोणता मल्टिप्लाय करतो मी 8 न. करा 8 न मल्टिप्लाय करायला आपल्याला 8 into 1x plus 3y equals to 10. 1 न करा आतमध्ये मल्टिप्लाय सॉरी 8 न करा आतमध्ये मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय बाय 1 8x 8 मल्टिप्लाय बाय 3 24y is equal to 8 मल्टिप्लाय बाय 10 80. याला आहे इक्वेशन 3 इथे लिहून घेतो मी आता. काय आपल्याकडे इथं 8x plus 24y equals to 80. इक्वेशन 3. आता 8x इथं आहे 8x वाला आणखी कोणता होता इक्वेशन आपल्याकडे चेक करा बरं इक्वेशन 2. हे लिहून घ्यायचं त्याचे काय 8x प्लस आहे आपल्याकडे 1y equals to 11. दोघांची काय सेम पेअर आहे आणि साइन इथं समोर काय आहे काय असला म्हणजे प्लस सेम साइन आहे म्हणजे सेम पेअर सेम साइन काय करायची सबट्रॅक्शन इथं सबट्रॅक्शन इथं सबट्रॅक्शन 8x काय आहे कॅन्सल 24y मधून 1y गेला म्हणजे आपल्याकडे 23y equals to 80 मधून 11 गेले म्हणजे किती राहील चेक करा आपल्याकडे 69 म्हणजे y equals to 69 divided by 23. चेक करा काय आपल्याकडे y equals to 16 म्हणजे काय होते 23 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइडेड बाय किती आपल्याकडे 23 गेट कॅन्सल म्हणजे y आला 3 y आला की y ची व्हॅल्यू कोणती आहे इक्वेशन मध्ये ठेवा x भेटेल. तर मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो पुट y equals to 3 इन इक्वेशन 1 होईल गेट. इक्वेशन 1 चेक करा काय आपल्याकडे इक्वेशन 1 1x plus 3y equals to 1x plus 3y equals to y आपल्याकडे 10 is equal to 1 multiply by x म्हणजे x 3 into y y किती आपल्याकडे 3 is equal to 10 म्हणजे x 3 into 3 9 is equal to 10 म्हणजे x equals to 10 हा प्लस ने समोर गेल्यावर मायनस म्हणजे x equals to 1. आपल्याकडे x पण आला आपल्याकडे y पण आला दोन्ही पण आले खाली आता देअरफॉर इथे लिहितो मी x, y is equal to x इथे आला आपल्याकडे 1 y आला 3 is a solution of linear given
लिनियर इक्वेशन. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, हे पहिले इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. तर सर्वात आधी पहा, आतापर्यंत आपण जेवढे इक्वेशन घेतले त्यामध्ये डिवाइड मध्ये काय होतं, काय कोणते त्याच्यात नव्हतं. आता डिवाइड मध्ये तर काही असेल, जो नंबर डिवाइड मध्ये आहे त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं दोन्ही साईडला. आता इथं पहा आपण हे करतो मी, इथं पहा आपण डिवाइड मध्ये काय दिसते 3, तर 3 ने करतो मी मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 3 on both sides, multiply by 3 on both sides, किंवा multiply by 3 करून टाका. multiply by 3 केलं तर काय आपल्याला 3 into 1/3 x plus y is equal to 10 divided by 3. ये 3 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय 3 into 1/3 x 3 into y 3y is equal to इथे करा 3 ने मल्टिप्लाय 3 into 10/3. हा 3 गेट कॅन्सल, म्हणजे काय 1x plus 3y is equal to 3 गेट कॅन्सल. हा काय आपल्याकडे 10. एक इक्वेशन आलं आपलं, त्याला इक्वेशन 1. इथे डिवाइड मध्ये बाबा काय, इथे जसं 3 होता तसं इथे डिवाइड मध्ये काय दिसते 4. तर कशाला मल्टिप्लाय करतात, मल्टिप्लाय बाय 4. पूर्ण करून घ्यायचं मल्टिप्लाय 4 into 2x plus 1/4y equals to 11/4. या पूर्ण करा आतमध्ये मल्टिप्लाय इथे केलं तर मल्टिप्लाय 4 2 चा 8x plus 4 ने इथे करा मल्टिप्लाय 4 into 1/4 y is equal to 4 into 11/4. 4 4 गेट कॅन्सल, 4 4 गेट कॅन्सल, म्हणजे काय 8x plus 1y is equal to 11. याला तुम्ही इक्वेशन 2 एका खाली लिहून घ्या ते इक्वेशन. हे पहिलं लिहितो मी 1x plus 3y is equal to 10. सेकंड काय आपल्याकडे 8x plus 1y equals to 11. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता इथं बाबा पहिले सेम पेअर पाहिजे, तर x सोबत इथे आहे 1, x सोबत इथे किती आहे 1, मग x मध्ये नाही भेटले तर y मध्ये पाहायचे. y सोबत इथे किती आहे 3, y सोबत किती आहे 1, दोन्ही याच्यामध्ये नाही आहे. तर इथं बाबा इथं जर पाहिलं तुम्ही x न इथे सोबत 8 आहे, इथे किती आहे 1, म्हणजे याला जर 8 न मल्टिप्लाय केलं तर इथे 8 येत नाही. किंवा y चे करू शकता तुम्ही, इथे y सोबत 1 आहे, इथे 3 आणणार वरच्या हे इक्वेशन तर कशाने मल्टिप्लाय करायचं 3 ना. तर जो सुरुवातीला येतं ना त्याला अधिक रेफरन्स द्यायचा. तर आता इथे x येते म्हणून मी x च्या कोएफिशिएंट सारखे करतो. x सोबत इथे 1 आहे, इथे 8 पाहिजे, इथे 8 आहे, इथे 8 पाहिजे. तर इक्वेशन मधला मल्टिप्लाय करतो मी 8 न. करा 8 न मल्टिप्लाय करायला आपल्याला 8 into 1x plus 3y equals to 10. 1 न करा आतमध्ये मल्टिप्लाय, सॉरी 8 न करा आतमध्ये मल्टिप्लाय, 8 मल्टिप्लाय बाय 1 8x, 8 मल्टिप्लाय बाय 3 24y is equal to 8 मल्टिप्लाय बाय 10 80. याला आहे इक्वेशन 3. इक्वेशन 3 इथे लिहून घेतो मी आता. काय आपल्याकडे इथं 8x plus 24y equals to 80. इक्वेशन 3. आता 8x इथं आहे, 8x वाला आणखी कोणता होता इक्वेशन आपल्याकडे चेक करा बरं, इक्वेशन 2. हे लिहून घ्या त्याचे काय 8x प्लस आहे आपल्याकडे 1y equals to 11. दोघांची काय सेम पेअर आहे आणि साइन इथं समोर काय आहे, काय असला म्हणजे प्लस सेम साइन आहे, म्हणजे सेम पेअर सेम साइन. काय करायची सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन इथं सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन, इथं सबट्रॅक्शन. 8x काय आहे कॅन्सल, 24y मधून 1y गेला, म्हणजे आपल्याकडे 23y equals to 80. 80 मधून 11 गेले म्हणजे किती राहील चेक करा आपल्याकडे 69, म्हणजे y equals to 69 divided by 23. चेक करा काय आपल्याकडे y equals to 16 म्हणजे काय होते 23 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइडेड बाय किती आपल्याकडे 23 गेट कॅन्सल, म्हणजे y आला 3. y आला की y ची व्हॅल्यू कोणती आहे इक्वेशन मध्ये ठेवा x भेटेल. तर मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो, पुट y equals to 3 इन इक्वेशन 1. होईल गेट इक्वेशन 1 चेक करा काय आपल्याकडे इक्वेशन 1 1x plus 3y equals to 1x plus 3y equals to y आपल्याकडे 10 is equal to 1 multiply by x म्हणजे x 3 into y, y किती आपल्याकडे 3 is equal to 10, म्हणजे x 3 into 3 9 is equal to 10, म्हणजे x equals to 10. हा प्लस ने समोर गेल्यावर मायनस, म्हणजे x equals to 1. आपल्याकडे x पण आला, आपल्याकडे y पण आला, दोन्ही पण आले खाली. आता देअरफॉर इथे लिहितो मी
x, y is equal to x is याला आपल्याकडे 1, y ला 3 is a solution of linear given linear equation. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम 99x + 101y = 499. तर पहिले इक्वेशन लिहून घ्या तुम्ही. 99x + 101y = 499. याला इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन 101x + 99y = 501. याला इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा यामध्ये बाबा इथं 99 आहे, सेम पेअर आहे का? बा इथं 99 आहे, इथं 101 आहे, इथं 101 आहे, इथं 99 आहे. म्हणजे काय चेंज केलं? इथं जो x सोबत आहे तो इथं त्यांनी y सोबत दिला, आणि इथं जो y सोबत आहे तो इथं त्यांनी x सोबत दिला. हे बाळांनी असं पाहिलं की नंबर काय दिसतात सारखे. तर अशा वेळेस काय करायचं? दोन्ही इक्वेशनची एकदा करायची ऍडिशन आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन. एकदा करून ऍडिशन ऍड केलं तर काही बरोबर ऍड केलं तर 99 + 101 200 plus 101 plus 99 200y is equal to 499 plus 501 1000. या दोघांमध्ये कॉमन काय? 200. तर 200 काढला मी कॉमन. इथं काय 200 केला तर x, इथं काय 200 केला तर y is equal to 1000. या 200 ला दाखवले वाटून म्हणजे काय x plus y equals to 1000 divided by 200. 0 0 get cancel, 0 0 get cancel. म्हणजे काय x plus y equals to 10 divided by 2. x plus y equals to 10 by 2 म्हणजे किती येते आपल्याकडे 5. त्यानंतर मी इक्वेशन नंबर 3. एकदा काय केली आपण ऍडिशन, एकदा काय करायची यांची सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन करू. 99x plus 101y equals to 499. हे आपल्याकडे इक्वेशन 1. त्यानंतर इक्वेशन सेकंड 101x plus 99y equals to 501. याचे इक्वेशन नंबर 2. एकदा काय करायची याची ऍडिशन केली तर एकदा काय करायची सबट्रॅक्शन मायनस 99x - 101y म्हणजे आपल्याकडे -2x plus 101 - 19 म्हणजे काही आपल्याकडे 2y equals to 499 -501 म्हणजे आपल्याकडे -2. याच्यातून जर मी 2 कॉमन काढला तर आपल्याकडे -x plus y equals to -2. या 2 ला काय पडतं म्हणजे काय -x plus y equals to -2 divided by 2 म्हणजे काय -x plus y is equal to -1. याला इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 एका खाली लिहून घ्या. इक्वेशन 3 लिहितो मी x plus y equals to 5. इक्वेशन 4 -x plus y is equal to -1. आता मला सांगा x चे कोएफिशिएंट चेक करा. x चा कोएफिशिएंट किती आहे? 1. इथे किती आहे? 1. म्हणजे भेटले तर सेम कोएफिशिएंट म्हणजे सेम पेअर भेटले. सेम पेअर आणि साइन चेक करा. तर इथे काही नसला म्हणजे प्लस, इथे काय आहे मायनस. म्हणजे एकाचा आहे प्लस आणि एकाचा काय आहे मायनस. म्हणजे सेम पेअर ऑपोजिट सेम. तर काय करू आपण ऍडिशन. इथे करतो मी ऍड. इथे केला ऍड. हा प्लस x मायनस x काय होईल? कॅन्सल. y plus y 2y. 5 - 1 4. म्हणजे काय आपल्याकडे y equals to 4 divided by 2 म्हणजे y equals to काय आपल्याकडे 2. 4 divided by 2 म्हणजे 2. आता y ची व्हॅल्यू कोणती एका इक्वेशन मध्ये ठेवायची. तर मी ठेवतो इथं इक्वेशन 3 मध्ये. कोणती एक ठेवता याचं सेम आहे. पण ज्यामध्ये x आणि y चे कोएफिशिएंट लहान आहेत त्यामध्ये जर ठेवला तर आपल्या 2-3 स्टेप कमी होतात. तर इथं ठेवतो मी इक्वेशन 3 मध्ये. कारण इथं जर ठेवलं तर x आणि y चे कोएफिशिएंट मोठे आहेत. इथं लहान आहे. तर मी पुट y equals to 2 in equation 3 we get equation 3 we get काय equation 3 x plus y is equal to 5. x plus y equals to 5. तर x चेक करा आपल्याकडे नाही आहे, y आहे आपल्याकडे 2 म्हणजे x plus 2 is equal to 5 plus 2 समोर गेला -2 म्हणजे x equals to 5 minus 2 म्हणजे x equals to 3. x आणि y दोन्ही आले इथे लिहिलं therefore x, y इथे लिहिलं मग x ला आपल्याकडे 3 आणि y ला आपल्याकडे 2 इथं solution of given linear equation. झाला प्रॉब्लेम. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या.
प्रॉब्लेम आपल्याकडे पहिले इक्वेशन लिहून घ्या तुम्ही काय आपल्याकडे 49x minus 57y equals to 172 याचा तुम्ही इक्वेशन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट 57x minus 49y equals to 252 याचा तुम्ही इक्वेशन 2. सर्वात आधी चेक करा बरं x सोबत आहे 49 y सोबत आहे 57 आहे का सेम नाहीये. मग y चे चेक करू आपण. x सोबत 49 आणि x सोबत इथे किती आहे 57 सेम नाहीये. नंतर y चे चेक करू. y सोबत आहे 57 y सोबत किती आहे 49 सेम नाहीये. बट इथे इंटरचेंज केलेला आहे. पहिले इक्वेशन मध्ये जो x सोबत आहे तो सेकंड इक्वेशन मध्ये y सोबत दिलेला आहे. पहिले इक्वेशन मध्ये y सोबत आहे सेकंड इक्वेशन मध्ये तो x सोबत दिलेला आहे. जर असं असेल जर दोन्ही इक्वेशनची एकदा करायची ऍडिशन आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन. तर एकदा तुम्ही ऍडिशन ऍड इथे ऍडिशन आणि इथे ऍडिशन 49 + 57 106x माइनस माइनस काय होईल प्लस म्हणजे 57 माइनस 57 माइनस 49 माइनस 106 y = 172 + 252 म्हणजे इथे आपल्याकडे 424 ऍडिशन केली तर 2 + 2 4 1 + 2 2 424 दोघांमध्ये कॉमन आहे 106 घेतला मी बाहेर यातला 106 गेला इथे काय आहे x मायनस यातला 106 गेला इथे काय आहे y इथे = 424 106 ले खाली पाठवून x - y = 424 डिवाइडेड बाय 106. तर x - y = 424 म्हणजे काय होते 4 × 106 डिवाइडेड बाय किती आपल्याकडे 106 424 म्हणजे काय होते 4 × 106 106 कॅन्सल x - y = 4 याचा इक्वेशन नंबर 3. एकदा केली ऍडिशन तसेच काय करायचं सबट्रॅक्शन तर लिहितो मी 49x minus 57y equals to 172. याला तुम्ही इक्वेशन 1 सेकंड काय आपल्याकडे 57x minus 49y equals to 252 याला तुम्ही 252 याला तुम्ही इक्वेशन 2 एकदा काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन मायनस आता सबट्रॅक्शन करा बरं 49 मधून 57 गेलं म्हणजे आता आपल्याकडे -8 आहे मायनस हे मायनस काय होईल प्लस म्हणजे -57 + 49 -8y = 172 - 252 म्हणजे 252 - 172 म्हणजे किती 2 - 2 0 25 मधून 17 गेलं इथे येईल आपल्याकडे 8 म्हणजे काय आपल्याकडे मोठ्या नंबरची सेम म्हणजे आपल्याकडे मायनस येते. त्यामुळे कॉमन पॉवर काढायचे दोघांमध्ये -8 येते -8 गेला मी बाहेर यातला -8 गेला काय रे नाही यातला -8 गेला काय रे y = -18 गेट कॅन्सल हे इकडे काय खाली पडून x + y = 80 डिवाइडेड बाय 8 x + y = 80 डिवाइडेड बाय 8 म्हणजे 10 याला इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 आणि 4 एका खाली लिहून घ्यायचे इक्वेशन 3 लिहितो मी x - y = 4 आणि सेकंड x + y = 10 हा लिहिला मी 3 आणि हा लिहिला मी 4. आता x सोबत काय नसला म्हणजे किती 1 आहे इथे x सोबत काय नसला म्हणजे किती 1 दोघांची सेम पेअर आपली सेम कोएफिशिएंट आहे साइन चेक करा बरं इथे काय नसला म्हणजे प्लस समोरच ते आहे ना ते मागचे नाही कन्सिडर करायचे समोर इथे किती आहे प्लस इथे काय आहे प्लस म्हणजे काय आला आपल्याकडे सेम पेअर सेम चेंज काय करायचे सबट्रॅक्शन तर लिहितो मी सबट्रॅक्शन मायनस हा x - x कॅन्सल -1 - y -2y = 4 - 10 -6 म्हणजे y हे मायनस साइन गेट कॅन्सल म्हणजे y = 6 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आपल्याकडे 3 y आला आपल्याकडे 3 y ची जी व्हॅल्यू आहे ते कोणती एका इक्वेशन मध्ये ठेवा आपल्याला काय होईल x. तर मी काय सांगितलं अशा इक्वेशन मध्ये ठेवायची कोणत्याही याच्यात ठेवलं आन्सर येते पण लवकर आन्सर यायसाठी काय करायचं ज्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट लहान आहे त्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची. इथे बरोबर 3 मध्ये लहान आहे आणि 4 मध्ये लहान आहे दोन इक्वेशन ठेवले चालेल मी ठेवलं 3 मध्ये पुट किंवा 4 मध्ये ठेवलं पुट y = 3 इन इक्वेशन 4 we get इक्वेशन 4 काय आहे तर x + y = 10 म्हणजे x + y किती आपल्याकडे 3 = 10 +3 समोर गेला मायनस x = 10 - 3 म्हणजे x = 7 x
पण आला आपल्याकडे, सर्व आलं इथे लिहून घ्यायचं x, y इज इक्वल टू x चेक करा आपल्याकडे 7, y दिली आपल्याकडे 3 इज अ solution of given linear equation. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या.